वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। जय श्री कृष्ण। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। सर्व श्रोत्यांना, ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी भक्तांना, भगवद्गीता भक्तांना सादर वंदन। आज आपण 5व्या अध्यायातला काल पाहिला होता 15वा श्लोक पाहिलेला होता की परमेश्वर, आवाज येतोय ना? परमेश्वर अगदी आपल्या जवळ असतो. पाप पुण्य अशेषे पासींची असं तू न देखे. तो इतक्या जवळ असतो, पण तरी सुद्धा अरे बापरे. अनिता जोशी यांच्या आईला देवाज्ञा झाली आहे, तर आपण एक क्षणभर श्रद्धांजली अर्पण करूया आणि मग पुढचा एक सुरू करूया. डोळे मिटून 1 मिनिट शांत राहा सगळ्यांनी. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नगरचे आपण आत्ताच पाहत होतो की पाप पुण्याचा हिशोब हा काही परमेश्वर ठेवत नाही आणि तुमच्या पाप पुण्यांकडे ढुंकून त्याला पाहायची गरज नसते, कारण तो साक्षीभूत असतो. आणि आपल्याला जे वाटतं ते सुद्धा काही खरं नसतं, कारण तो या पाप पुण्याचा साक्षी नसतोच. मग भगवान म्हणतात की मी तुला कशाला इतर गोष्टी सांगाव्यात, कारण परमेश्वर कसा आहे? परमात्मा निर्गुण निराकार. आणि जरी त्यांनी मूर्त आकार घेतला, सगुण रूप धारण केलं आणि त्या देहाच्या आश्रयानं वेगवेगळ्या क्रीडा केल्या, तरी सुद्धा परमेश्वराचं अमूर्तपण किंवा अमूर्त रूप लीन होत नाही. म्हणून विश्वाची निर्मिती ज्यानं केलेली आहे तोच सगळ्यांचं पालन करतो, तो संहार करतो, असं सुद्धा जे बोललं जातं ना, ते सगळं खरं अज्ञानातून आहे, कारण तो काहीच करत नाही. आणि म्हणून हे ज्ञान आपल्याला होणं आवश्यक आहे की तो परमात्मा हा निर्गुण निराकार, तो प्रकृतीच्या, म्हणजे आता आपण समर्थांचे दासबोधात तुम्ही वाचत असाल, पाहत असाल, तर तिथे प्रकृतीच्या साह्यानं तो ही सगळी निर्मिती आणि हे सगळं करून घेतोय, किंवा सत्वगुण रजांच्या साह्यानं, त्रिगुणांच्या साह्यानं सगळं विश्व निर्माण होतंय. तो मात्र काहीच करत नाही. पण आपण अज्ञानानं म्हणत की देवाने हे सगळं निर्माण केलं, देव सगळ्याचा संहार करतो. तर हे जे ज्ञान आहे हे आपल्याला झालं आणि अज्ञान संपलं की काय होतं ते आता 16व्या श्लोकात सांगितले. ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परम्. आता ज्ञानानं म्हणजे हे आत्मज्ञान एकदा झालं की तू म्हणजे परंतु येषाम अज्ञानम आत्मनः ज्ञानेन नाशितम. ज्यांचं अज्ञान आहे ते परमात्म्याच्या किंवा आत्म्याच्या ज्ञानाने नष्ट केलं गेलं आहे. तेषाम ज्ञानम आदित्यवत तत्परम प्रकाशयति. त्यांचं ज्ञान
हे आदित्यवत म्हणजे सूर्याप्रमाणे तत्परम म्हणजे त्या परमात्म्याला प्रकाशयती म्हणजे प्रकाशित करते. अर्थात परमेश्वराच्या स्वरूपाचा आपल्याला साक्षात्कार होतो. जसं बघा, अंधारात म्हणजे मला आता एकदम सुचलं म्हणून सांगते, की अंधारात एखादी गोष्ट लपून राहिलेली आहे, बाजूला पडलेली आहे आणि ती आपल्याला शोधायची असते. आपण काय करतो? पटकन दिवा तरी लावतो, की तिथे टॉर्च घेतो, बॅटरीचा उजेड फाडतो, एखाद्या दुसऱ्या दिव्याचा आणि पटकन त्याच्यावर फोकस पडला, की आपल्याला ती वस्तू दिसते. तसं या सच्चिदानंद परमात्म्याला हे ज्ञान किंवा मग सूर्य उगवला की आपल्याला अंधारातल्या सगळ्या गोष्टी दिसायला लागतात. तसं हे जे ज्ञान आहे ते सूर्याप्रमाणे त्या परमात्म्याला प्रकाशित करतं. म्हणजेच त्याचं ज्ञान आपल्याला होतं आणि त्याच्या स्वरूपाचा आपल्याला साक्षात्कार होतो. त्याच्यावर आता ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. ते अज्ञान जै समूळ तुटे, तै भ्रांतीचे मसैरे फिटे, मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे. हे जे आपलं सगळं अज्ञान आहे, हे मानवी मनातील अज्ञान संपुष्टात येतं आणि त्यांनी महत्वाचा शब्द वापरलेला आहे, तै भ्रांतीचे मसैरे फिटे. मसैरे म्हणजे काजळी. भ्रांतीची किंवा भ्रमाची जी काजळी आहे, तेही फिटतं म्हणजेच नष्ट होतं. आणि पुढं काय होतं? मग अकर्तृत्व प्रगटे ईश्वराचे. आणि मग ईश्वराचं जे अकर्तृत्व आहे, म्हणजे ईश्वर परमेश्वर अकर्ता आहे, याची आपल्याला जाणीव होते. कारण काय? पुढे त्यांनी म्हणले, एत ईश्वरू एकू अकर्ता, ऐसे मानले जरी चित्ता, तरी तोची मी हे स्वभावता आदीची आहे. आता ईश्वर अकर्ता आहे याचं ज्ञान जर का आपल्याला एकदा झालं किंवा मनाला ते पूर्णपणे पटलं, की मग मीच ईश्वर आहे हे तुझ्या ध्यानात येईल असं ते म्हणतायत, की तरी तोची मी हे स्वभावता आदीची आहे आणि मी आदी आहे, पूर्वीपार सनातन पूर्वापार चालत आलेलं आहे हे तुझ्या लक्षात येईल. कारण का? की मी कालातीत आहे, काळाची मर्यादा परमेश्वराला नाहीये, म्हणून तो आदी आहे हे तुझ्या लक्षात येईल. किंवा ऐसे विवेके उदो चित्ती, तयासी भेदू कैचा त्रिजगती, देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त. आणि असा ह्या विवेकाचा एकदा उदय आपल्या मनामध्ये झाला, चित्तामध्ये ज्ञानाचा उदय झाला, की मग काय होतं? ज्ञानी पुरुषाला त्रैलोक्यात कुठंच भेद जाणवणार नाही, काहीच भेद दिसणार नाही. आत्मज्ञानामुळं हे विश्व मुक्त आहे असं त्याला समजून येईल. देखे आपुलिया प्रतिती, प्रतिती म्हणजे स्वतःला त्याचा अनुभव आला पाहिजे, तर जगची मुक्त, मग हे जग सगळं मुक्त आहे हे लक्षात येईल. आणि पुढं काय म्हणतात? जैशी, आता अजून एक उदाहरण देतात. जैसी पूर्व दिशेचा राऊळी, उदयाची सूर्ये दिवाळी, की एरी ही दिशा तियेची काळी काळी नाही. एकदा सूर्यामुळं पूर्व दिशेला प्रकाशाची दिवाळी साजरी झाली. पूर्व दिशेच्या रावळी उदयाची सूर्य दिवाळी. सूर्य उगवला की रोजच दिवाळी असते, तर ही दिवाळी साजरी होते. आणि मग येरी ही दिशा तियेची काळी काळी म्हणा. येरी म्हणजे सगळ्या ज्या दिशा अंधकाराने भरून गेलेल्या आहेत, अंधाऱ्या ज्या दिशा आहेत, त्या एका क्षणात काळीमा निघून जातो. म्हणजे त्या सगळ्या दिशा उजळून निघतात. एका सूर्याचा एवढा परिणाम होतो. म्हणजे परमात्म्याचं ज्ञान झाल्यानंतर तर आपल्या डोळ्यापुढे सगळा अंधार, अज्ञान हे सगळं मिटून जाणार आहे, संपून जाणार आहे. म्हणून ज्ञानदेवांनी असं हे छान उदाहरण दिलेलं आहे, की सूर्यामुळं सगळ्या दिशा प्रकाशमान होतात. तसंच आपल्याला ज्ञान झाल्यामुळं आपलं जे अज्ञान आहे ते मिटणार आहे. वर्णेकर काय म्हणतात थोडं बघूया आपण. ते अज्ञान जेव्हा समूळ तुटे, तेव्हा भ्रांतीचा काळोख फिटे, मग कर्तृत्व प्रगटे ईश्वराचे. आपण अज्ञानानं ईश्वराला सगळं कर्तृत्व देत असतो.
अर्थात एक प्रकारे ते ज्ञानच आहे की आपण सगळं परमेश्वरावर सोपवतो, पण जरी ईश्वर अकर्ता तरी मी ही ठरे अकर्ता, कारण तोच मी हे स्वभावता सिद्ध आहे. हा विवेक ज्याच्या चित्ती, त्यास भेद नसे त्रिजगती, त्यास होते नित्य प्रतीती, की जग हे मुक्त. जैसी पूर्व दिशेच्या देवळी, सूर्योगवता होते दिवाळी, आणि इतरही दिशातही त्या काळी नवरे अंधार. सोप्या शब्दात थोडस आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. आता स्वरूपानंद काय म्हणतात बघूया. पाप पुण्य सारी तुटे ते अज्ञान, समूळ ज्या वेळी भ्रांतीची काजळी फिटे तेव्हा, नष्ट होता भ्रांती मग ईश्वराचे अकर्तृत्व साचे प्रकटते. ऐशा परी एक ईश्वर अकर्ता, ऐसे जरी चित्ता मानवले, तरी तोच मी हे स्वभावता साच, सर्वथा आधीच आहे सिद्ध. ऐसा हा विवेक प्रगटता चित्ती, तयात्री जगती भेद कैसा. त्याला ह्या त्रैलोक्यात काहीच भेद दिसत नाही. स्वानुभवे मग तया लागी पाहे, सारे विश्वची हे मुक्त दिसे. पूर्व दिशेची या मंदिरात भली, होताची दिवाळी सूर्योदय. किती छान शब्द वापरलेला आहे बघा स्वरूपानंदांनी. पूर्व दिशेच्या मंदिरात जणू सूर्याची दिवाळी चाललेली आहे, सूर्योदय होतात. सर्व ही दिशांचा अंधार तत्काळ, सहजे सकळ दूर होय. सगळ्या दिशांचा अंधार ह्या क्षणार्धात दूर होत असतो. आणि म्हणून हे जे ज्ञानयोगी आहेत ते कसे आहेत, त्यांना काय प्राप्त होतं, ते आपल्याला 17व्या श्लोकात भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणाः. या अध्यायात अशा संपूर्ण होळी भरून अशी एक सलग असं लिहिलेलं आहे बघा, जोडलेलं आहे. जसं पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन्, तशीच ही ओळ आहे. तद्बुद्धयस्तदात्मानस्, पण सला थोडं थांबलं की आपल्याला तो म्हणता येतो. तन्निष्ठास्तत्परायणाः, तीनदा तसाच स आलेला आहे. गच्छन्त्य पुनरावृत्तीं ज्ञान निर्धूत कल्मषाः. तत्तद्बुद्धया म्हणजे त्यांची बुद्धी तद्रूप म्हणजे परमात्मा रूप झालेली असते, परमेश्वर रूप झालेली असते. आणि तदात्मानः, आणि ज्यांचं मन सुद्धा तद्रूपच झालेलं असतं, अशा तन्निष्ठाः, आणि परमात्म्यामध्ये ज्यांच्या निष्ठा किंवा सगळी एकी भावानं स्थिती झालेली आहे. आपण म्हणतो ना, माझी निष्ठा फक्त सत्यावर आहे, तसं सच्चिदानंद घन परमात्म्यामध्ये ज्याची निष्ठा आहे, अगदी एकमात्र स्थिती आहे, आणि तत्परायण हा, आणि त्याच्याशीच तो परायण झालेला आहे, गुंगलेला आहे, गुंतलेला आहे, मग्न झालेला आहे, असा जो ज्ञानयोगी आहे. आणि अजून एक सांगितलेलं आहे, ज्ञान निर्धूत कल्मषाः. ज्ञानाच्या द्वारा कल्मष म्हणजे पाप ही सगळी धुवून निघालेली आहेत. जसं आपण छान कपडे धुवून टाकतो, सगळा मल चिखलात वगैरे, त्या जाहिराती असतात बघा, रिनची किंवा आणि कशाची, तर एका छोट्याशा खैनी सुद्धा सगळं स्वच्छ होऊन जातं एवढ्याशा त्या साबणाने. पण एवढ्या मोठ्या ज्ञानाने आपल्या मनाचा जो मलिनता आहे, पाप आहेत, ती सगळी निघून जातात. आणि अपुनरावृत्तीम गच्छन्ति, आणि मग हे ज्ञानयोगी पुनरावृत्ती होणार नाही अशा परमगतीला प्राप्त होतात. गच्छन्त पुनरावृत्तीं ज्ञान निर्धूत कल्मषाः. खूप सुंदर अशी लय आहे बघा या ओळीला, की अपुनरावृत्तीम गच्छन्ति, पुन्हा त्याला परत येणे नाही. या जन्म मृत्यूच्या राहाड गाडग्यामध्ये पुन्हा पडणं नाही. आणि कारण का, की त्याचं मन इतकं त्या परमेश्वराजवळ लीन झालेलं असतं, त्याची बुद्धी एक रूप झालेली असते, आणि सगळी निष्ठा त्याच्याच ठिकाणी त्यांनी ठेवलेली असते. त्यामुळे त्याची सगळी पाप ती निघून जातात आणि काहीच त्याच्या ठिकाणी उरत नाही. आता ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. बुद्धिनिश्चये आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण,
ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. बरं आपण बघा, एक क्षणभर एखाद्या ठिकाणी मन लावतो, पण जरा काही आवाज झाला की आपलं मन तिकडे विचलित होतं. पण इथं जे आहे ना, हे त्यांनी काय म्हणलेलं आहे, अहर्निशी. ज्ञानदेव फार स्पष्टपणाने सांगतात, की ज्याच्या बुद्धीचा निश्चय हा एका पातळीवर स्थिर झालेला आहे, किंवा ज्याची बुद्धी एका निश्चित पातळीवर स्थिर झाली आहे, आणि जे आत्मज्ञान ज्याला झालेलं आहे, ब्रह्मरूप भावी आपण आणि जो ब्रह्मरूप झाला आहे, असा ज्याला आपलं आपल्याला समजते, हा भाव त्याच्या मनामध्ये ठसला की मग काय होतंय, तत्परायण अहर्निशी. मग रात्रंदिवस ब्रह्मतत्वात लीन झालं, म्हणजे तो रात्रंदिवस ब्रह्मतत्वात लीन होतो म्हणूया आपण. पुढं आहे त्यांनी, पुढची ओवी जी आहे ती त्याला जोडूनच घ्यायची आहे, की एकदा असा निश्चल भाव मनामध्ये आला, रात्रंदिवस मन ब्रह्मतत्वात लीन झालं, की मग काय होतंय, ऐसे व्यापक ज्ञान भले, जयांची या हृदयाते गिमसित आले, तयांची समता दृष्टी बोले विशेष काही. मग असं त्याला ज्ञान झालं, व्यापक ज्ञान झालं. हे विश्वची माझे घर, ज्याची ऐसी मती जयाची स्थिर. विश्वातला चराचर हा आपलाच होऊन गेलेला आहे, असं महान ज्ञान ज्याला झालेलं आहे, व्यापक ज्ञान झालेलं आहे. मग ज्याच्या हृदयाचा शोध घेत, जयांची या हृदय ते गिवसित. गिवसित हा शब्द किती वेळा वापरतात, पण तो छान वाटतो बघा. शोधत शोधत तयांची समता दृष्टी बोले. आणि मग अशा साक्षात्कारी पुरुषाच्या समदृष्टीचं जे श्रेष्ठ वर्णन आहे, ते तुला काय सांगू पार्था, विशेषू काही, कुठल्या शब्दात त्यांचं वर्णन करू. ते त्यांनाच असं शोधत शोधत सगळे साक्षात्कारी पुरुषाचं शोध घेत घेत, तर त्यांच्या हृदयाचा शोध घेत घेत सगळे साक्षात्कारी पुरुषाच्या समदृष्टीचं हे कुठं मी तुला वर्णन करू आणि काय वर्णन करून सांगू. त्याचं अजून सांगतात ते, एक आपण पाची जैसे, ते देखती विश्व तैसे, हे बोलणे कायसे नवलू येथे. आणि अरे असं आहे की हे आत्मज्ञानी पुरुष स्वतःमध्ये जशा ब्रह्मभाव प्रत्यक्ष अनुभवतात, बर का. एक आपण पाची जैसे, जसं आपल्या ठिकाणी त्यांना सगळा ब्रह्मभाव दिसतो, ते देखती विश्व तैसे, त्याला त्या विश्वामध्ये सुद्धा हा ब्रह्मभाव दिसतो. आणि वर म्हणतात नवलू येथ विशेषू काही. याच्यात नवल काय आहे, म्हणजे काहीतरी स्वप्नी दिसे, मनी दिसे ते स्वप्नी, मनी वसे ते स्वप्नी दिसे म्हणतो आपण. तसं त्याच्या मनामध्ये ब्रह्मभाव आहे, तर विश्वामध्येही त्याला ब्रह्मभावच आढळतो किंवा दिसून येतो. यात नवल काय, यात आश्चर्य काय. परिदैव जैसे कवतिके, कहीच दैन्य न देखे, का विवेकू हा नोळखे भ्रांती तेजेवी. आणि पार्था तुला असं म्हणतायत की मी तुला एक सांगतो, की सुदैव असं, परिदैव जैसे कवतिके, सुदैव असं असतं की स्वतःला बाजूला सारून कहीची दैन्य न देखे, तो कुठेच, म्हणजे आता एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, की स्वतःला बाजूला सारून गमतीने एखाद्या दारिद्र्याला पाहणार नाही, असा विवेक किंवा अशा भ्रमाला, विवेक किंवा असा भ्रम अजिबात ओळखत नाही. म्हणजे सुदैव असं आहे की गमतीनं सुद्धा दारिद्र्याला पाहणार नाही, किंवा विवेक जसा भ्रमाला अजिबात ओळखत नाही. अजून त्यांनी एक उदाहरण दिलेले 2-3 त्याला, कहीची दैन्य न देखे, का विवेकू हा न ओळखे भ्रांती ते. किंवा विवेक सुद्धा भ्रमाला अजिबात ओळखत नाही. किंवा अजून म्हणतात, नातरी अंधकाराची वाणी, जैसा सूर्यो न देखे स्वप्नी. किंवा सूर्य स्वप्नात सुद्धा कधी अंधार अनुभवत नाही. किंवा अजून एक म्हणतात, अमृत नायके कानी मृत्यू कथा. किंवा कधी अमृताला मृत्यू कथा ऐकू येईल का हो, कधीच नाही येणार. हे असो संतापू कैसा, चंद्र न स्मरे जैसा, भूती भेदू नेणती तैसा ज्ञानी येते. तस तीव्र दाह म्हणजे काय, हे कधी चंद्राला माहिती आहे का हो, चंद्राला ते आठवत सुद्धा नाही. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाला
भूतमात्रांमध्ये कधीही भिन्नता दिसत नाही. 3-4 उदाहरणे इथं त्यावेळेसाठी त्यांनी सांगितलेली आहेत. गमतीनं सुद्धा दारिद्र्याला पाहणार नाही किंवा विवेक जसा भ्रमाला अजिबात, म्हणजे एखादा श्रीमंत माणूस असेल किंवा तर तो स्वप्नात सुद्धा किंवा गमतीनं सुद्धा दारिद्र्याला पाहायची इच्छा करत नाही. किंवा विवेक एकदा आला की तो भ्रमाला अजिबात ओळखत नाही. आणि सूर्य स्वप्नात सुद्धा कधी अंधार पाहू शकणार नाही. आणि तीव्र दाह किंवा वेदना ज्या आहेत, दाह, संताप जो होतो, लोकांना ताप जो होतो, तो चंद्राला कधी आठवत नाही. तसं या ज्ञानी पुरुषाला कुठंच भिन्नत्व आठवत नाही, कुठंच जाणवतच नाही. सगळं एकमेव एक रूप, सगळीकडे ब्रह्मच भरलेलं त्यांना दिसून येतं. इतकं ज्ञानी लोकांचं वर्णन किंवा महत्व ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे. बघू आता वर्णेकर काय म्हणतात त्या ओव्यांबद्दल. बुद्धीत निश्चित आत्मज्ञान ब्रह्मरूप मानी स्वतःच आपण, जो ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण ब्रह्मपरायण अहर्निशी, ऐसे सर्व व्यापक ज्ञान ज्याच्या हृदया शोधित येते, त्याची सर्वत्र समदृष्टी होते, हे विशेष काय सांगावे. ब्रह्मरूप आपणास जैसे मानती हे विश्वही तैसे, म्हणे कृष्ण यात नसे नवल काही, जैसे कौतुकेही सुदैव दैन्याचा घेत नाही अनुभव, किंवा विवेकास भ्रांतीचे नाव ठाऊक नसते. सूर्य जैसा स्वप्नातही अंधाराचे रूप न पाही, अमृत नैके कानानेही मृत्यू कथा, हे असतो दाहतो कैसा, हे न जाणे चंद्रमा जैसा, भूतमात्रात भेद तैसा न जाणती ज्ञानी. किती सुंदर उदाहरण दिलेले आहे की ज्याला सुदैव प्राप्त झालेलं आहे त्याला कधी असं दारिद्र्याचं मनात सुद्धा काही येणार नाही. दारिद्र्याचा तो कणभर विचार सुद्धा करणार नाही किंवा गमतीनं सुद्धा दारिद्र्य पाहणार नाही. सुंदर अशा म्हणजे दृष्टांतांनी ज्ञानदेव अगदी ज्ञानी माणसाचं खूप सुंदर असं वर्णन करतात. आता बघा स्वरूपानंद काय म्हणतात. तैसे सत्य ज्ञान व्यापक ते भले, गुंडाळीत आले जया लागी, किती यांची ती वर्णू समदृष्टी, सांग पाकिरीटी विशेषत्वे, आपुले स्वरूप ब्रह्मरूप जैसे, देखती ते तैसे विश्वासे, दावावे बोलून ऐसे येथे काय, असोगा आश्चर्य धनंजया, कौतुके ही भाग्य न देखे दैन्याते, विवेक भ्रांती ते नेणे जैसा, किंवा जैसा सूर्य न देखे स्वप्नीही, वानगीती पाही अंधाराची, नातरी अमृत आपुलिया कानी, मृत्यूची कहाणी ऐकेना, असो हे स्वभावे शीतरश्मी जैसा, संताप तो कैसा ओळखेना, तैसे आत्मज्ञानी जाहले ते पार्था, नेणती सर्वथा मूर्ती भेद. त्याला भेदच नाही हो, कुठल्याच मूर्तीमध्ये नाही, व्यक्तीमध्ये नाही, प्राण्यांमध्ये नाही. आणि मग त्यांची दृष्टी कशी विशाल झालेली असते ते 18व्या श्लोकात सांगतात बरं का भगवान. भगवान काय म्हणतात. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी, शुनिचैव श्वपाके च पंडिता समदर्शिनः. हे जे विद्वान लोक आहेत, ज्ञानसंपन्न लोक आहेत, त्यांच्या दृष्टीनं सगळंच सारखं आहे. मग त्याच्या दृष्टीनं विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे, म्हणजे विद्येनं आणि विनयानं संपन्न युक्त असा जो ब्राह्मण असतो त्याच्या ठिकाणी सगळी सप्तमी आहे. ब्राह्मणे म्हणजे ब्राह्मणाच्या ठिकाणी, गवी म्हणजे गायीच्या ठिकाणी, हस्तिनी म्हणजे हत्तीच्या ठिकाणी, शुनी म्हणजे कुत्र्याच्या ठिकाणी, आणि श्वपाक म्हणजे कुत्र्यांना वगैरे सांभाळणारे जे असतात ते श्वपाक म्हणजे चांडाळ. तर त्यांच्या ठिकाणी पंडिता समदर्शिनः, पंडित लोक समदर्शी असतात, त्यांची समदृष्टीच असते. याच्यावर ज्ञानदेवांनी पण खूप सुंदर सांगितलेलं आहे आणि मला तर आठवत नाहीये
पण मी ती रंतीदेवाची कथा सांगितली होती का, ती या श्लोकाशी खूप जुळणारी. रंतीदेवाला इतकी समदृष्टी प्राप्त झालेली होती, की 48 दिवस त्याचं सगळं कुटुंब ते उपाशी होतं. कल्पना करा 48 दिवस आणि काही म्हणजे त्यांनी सर्वस्व आता खरा तो राजाच होता रंतीदेव राजा. पण सर्वस्वाचा त्याग करायचे पूर्वीचे हे राजे लोक. म्हणजे सूर्यवंशातले, रामाच्या वंशातले किंवा कृष्णाच्या वंशातले किंवा त्या भागवतातले सगळेच असे जे दिव्य लोक आहेत त्यांचं हे असं वेगळंच पण होतं. आणि 48 दिवसानंतर त्यांना अचानक त्या कुटुंबासमोर एक असं पात्र, ताट भरून आलं बरं का. खीर, सांजा, तूप आणि छान पाण्याचं मोठं पात्र, छान पाणी भरून ग्लास नाही म्हणू शकत, पण एखादा कलश किंवा छोटं हे एवढं सगळं त्याच्या समोर आलं. तर त्याची मुलं आणि पत्नी आणि तो इतके खुश झाले, की 48 दिवसानंतर एवढं सगळं पाहायला मिळालं. म्हणून ते अगदी देवाची प्रार्थना करतात. आपण नैवेद्य दाखवतो तसा दाखवला. जेवायला सुरुवात करणार आणि ओम सहना भवतु म्हणतायत किंवा अहम वैश्वानरो भुक्त्वा म्हणून असा एक घास घेणार. अजून एकमेकांना वाटणी करतातच आहेत. तेवढ्यात दारात मनुष्य येतो. ओम भवती भिक्षां देही. एक ब्राह्मण आला. त्याच्या लक्षात आलं, की आपण भुकेलेले आहोत, तसाच हा ब्राह्मणही भुकेला आहे म्हणून आपल्या दारात आला. म्हणून त्यांनी काय केलं, की त्यातलं आधी थोडंफार म्हणजे अर्ध म्हणू आपण, त्या ब्राह्मणाला सगळं दान केलं. देऊन टाकलं अन्न ते सगळं, खीर, सांजा, तूप सगळं देऊन टाकलं. पाणी दिलं त्याला थोडं. ब्राह्मण तृप्त मनाने गेला. नंतर थोड्या वेळाने एक क्षत्रिय आला. तोही परत म्हणतोय, की भिक्षा वाढा, भिक्षा द्या. आता हे अजून सुरुवात करायचीच आहे तर. पुन्हा त्यांना त्यातलं उरलेलं थोडं दिलं. त्यांना असं वाटतं, की एक-एक घास तरी आपल्याला मिळावा. म्हणून त्यातलं निम्म त्या क्षत्रियाला. नंतर पुन्हा एक वैश्य आला. त्यांनीही म्हटलं, की "महाराज भिक्षा वाढा." म्हणून त्यालाही थोडंफार दिलं. आणि नंतर हा श्वपाक आला, जे आता इथं वर्णन आले ना श्वपाक. म्हणजे त्याची कुत्री-बित्री सगळ्यांना घेऊन तो चांडाळ तिथे अगदी अशा भावूक नजरेनं आलेला आहे. म्हणतो, "खूप दिवसाची माझी कुत्री आणि मी भुकेलेला आहे हो." तर जे उरलेलं एवढं-एवढंसं होतं ना ताटामध्ये, ते सगळं आणि ते पाणी, ते त्यांनी त्या स्वपाकाला म्हणजे चांडाळाला देऊन टाकले. ताटाला काहीही शिल्लक राहिलं नाही. म्हणजे सगळं ताटच त्याला दिलं म्हणूयात. ही जी दृष्टी आहे ना, ही समदृष्टी. आणि त्याची खंत मनात नाही, त्याच्या मुलांच्याही नाही, त्याच्या बायकोच्या मनात खंत नाही. उलट भुकेलेल्याला देण्याचं, दिल्याचा आनंद त्यांच्या मनामध्ये आणि डोळ्यामध्ये तरळत होता. आतल्या आत त्यांनी तृप्त झाले होते, की आपल्यामुळं 4-5 जण हे भुकेलेले अगदी तृप्त झालेले आहेत. आणि म्हणून त्यांनी तसाच पुन्हा नमस्कार करतात आणि डोळे मिटून घेतात. परमेश्वराचं चिंतन करतात. तर त्यांच्या डोक्यावर पुष्पवृष्टी होते आणि साक्षात त्यांना दर्शन देतात. म्हणजे ही जी समदृष्टी आहे, ही समदृष्टी या पंडितांच्या ठिकाणी असते. मला फार ती रंतीदेवाची कथा इतकी आवडते ना, अशा खूप कथा आहेत, पण हा रंतीदेव माझ्या डोक्यातच बसतो. तसे हे पंडित असतात, की त्यांच्या चित्तात हे सगळे. आता ज्ञानदेव काय म्हणतात बघा, यांनी विद्या ब्राह्मणे गवी हस्तिनी म्हणलंय श्लोकात. आता ज्ञानदेव म्हणतात, मग हा मशकू, हा गजू, की हा श्वपचू, हा द्विजू, पैल इतरू हा आत्मजू, हे उरेल कै. आता एकदा चित्तात समदृष्टी झाली, की मशकू म्हणजे हल्लीच्या काळातला डास म्हणा किंवा चिलट म्हणा. गजू म्हणजे हत्ती. श्वपचू म्हणजे आता सांगितलं चांडाळ. द्विजू म्हणजे ब्राह्मण आणि पहिलं इतरुहा म्हणजे हा तिसराच कोणतरी तिराईत म्हणतो आपण किंवा आत्मजू म्हणजे माझा मुलगा. हे उरेल के आपण काय म्हणलं असतो त्याच वेळेला जर आपले पोरा उपाशी आहेत, आपण त्या माणसाला सांगितलं असतं, आपण म्हणजे हल्लीच्या काळातल्या लोकांनी, मी नसतं सांगितलं, की "अहो आता आम्हाला 48 दिवसानं कधी नव्हे ते मिळाले. आता त्यात तुम्ही टपकले का? जावा पुढच्या दारी जा किंवा कुठेही जा." पण तसं नाही. आत्मजू स्वतःच्या मुलाचा सुद्धा तो भेद करणार नाही. हा तिराईत आहे, हा माझा आहे. म्हणजे हा माझा, हा परका. तसं एक
अयम परहा निजो वेती गणना लघुचेतसा. म्हणजे हा माझा आहे, हा दुसऱ्याचा आहे, अशी गणना कोण करतात? लघुचेतस, ज्यांचं क्षुद्र मन आहे ते. पण सगळं विश्व हे माझे घर आहे, अशी विद्वान किंवा जे पंडित आहेत त्यांची दृष्टी असते. तसं इथे सांगितलेलं आहे. किंवा अजून हे म्हणतात, नात हे उरेल काही, हा माझा मुलगा, असा भेद कसा उरेल? ना तरी हे धेनू हे श्वान. तसंच पुन्हा, किंवा ही गाय आहे, हा कुत्रा आहे. एक गुरु एक हीन. गुरु म्हणजे श्रेष्ठ आणि हीन म्हणजे अगदी कनिष्ठ, की हा बॉस श्रेष्ठ आहे, हे मोठे आहेत आणि हा कनिष्ठ आहे. हे असो कैचे स्वप्न जागतया. ते असं त्याला स्वप्न जो जागा आहे त्याला हे स्वप्न कसं पडणार? तो कायम असा स्थितप्रज्ञ पाहिलेला आहे आपण दुसऱ्या अध्यायात. तो यस्याम जागर्ति संयमी या निशा सर्वभूतानां तस्याम जागर्ति संयमी. इतरांच्या दृष्टीने जी रात्र आहे त्याच्यामध्ये हा जागा असतो. तर इथे तेच सांगतायत, एथ भेदू तरीके देखावा, जरी अहंभाव उरला होवावा, तो आधीची नाही आघवा, आता विषमू काही. आता अहंभावानं जगणंच उरलेलं नाहीये. तो आधीची नाही आघवा, तो आता भेद कुठं असणार? अहंभाव नाही म्हणून भेद नाही. आणि ज्याच्या ठिकाणी हा असा अहंभाव नांदतो त्यांना हा भेद जाणवतो. पण आता याच्या ठिकाणी अहंभाव संपल्यामुळं त्याचा भेद संपलेला आहे आणि सगळं द्वैतही संपलेलं आहे. म्हणून पंडिता समदर्शिन, पंडित लोक हे समदृष्टीनं वागत असतात. बघूया आता स्वरूपानंद, कारण तसा हा श्लोक सोपा आहे. मग हा मशक अथवा हा गज किंवा हा अंत्यज ब्राह्मण की, पहिले तो परका येथे हा फुला, कोठून उरला भेद ऐसा. ना तरी ही गाय अथवा हे श्वान, एक हा लहान एक थोर, असो हे कुठून जागत्यासी स्वप्न, तैसा त्यासी भिन्न भाव नाही. जरी अहम भाव तरी दिसे भेद, समूळ उच्छेद झाला त्याचा. आता ज्ञानी यासी चराचरी सर्व, भिन्नत्वासी ठाव उरे कैसा. सगळ्या चराचरामध्ये त्याचा भिन्नत्वाला वावच नाहीये. सगळं भिन्नत्व संपलेलं आहे, द्वैत संपलेलं आहे. म्हणून पुढचा 19वा श्लोक म्हणतायत बघा, इहैव तैजित सर्गो येषां साम्ये स्थितं मनः, निर्दोषं हि समं ब्रह्म, तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. निर्दोषम हि समं ब्रह्म. आता ते सगळं ब्रह्म जे आहे ते निर्दोष आहे आणि त्याच्या ठिकाणी त्याचं मन आता गुंतलेलं आहे. म्हणजे येशा मनहा, येशा म्हणजे ज्यांचं मन, साम्ये म्हणजे समभावामध्ये, स्थितम म्हणजे स्थिर झालं आहे, तैही म्हणजे त्यांच्याकडून, इह एव म्हणजे या जीवनामध्येच, सर्ग हा म्हणजे हा सगळा संपूर्ण संसार, जितहा, जितहा म्हणजे त्यांनी जिंकून घेतलेला आहे. म्हणजे जिवंतपणीच या संसारातून ते मुक्त झालेले, त्याला जीवन मुक्त म्हणतात. तसं कारण का, तर ब्रह्म निर्दोषम समम तस्मात ते ब्रह्मणी स्थिता. कारण हे जे ब्रह्म आहे, सच्चिदानंद परमात्मा आहे, तो निर्दोष आहे आणि समम आहे, सम आहे. तस्मात म्हणून ते ब्रह्मणी स्थित आहात, ते ब्रह्माच्या ठिकाणीच स्थित झालेले असतात. म्हणजे त्यांचं मन समभावात इतकं स्थिर झालेलं आहे, त्यांनी या संसाराला जिंकून घेतलेला आहे आणि सच्चिदानंद परमात्म्यामध्ये निर्दोष जो परमात्मा आहे तिथे आणि सम आहे, म्हणून तो तिथेच स्थिर झालेले असतात. बघा, आपण सुद्धा व्यवहारामध्ये आपल्या बरोबरीचे जे असतील, आपल्या स्वभावाचे ज्यांच्याशी गुण जुळतात, अशांशीच आपली मैत्री होते. तसं ह्या परमात्म्याच्या ठिकाणीच हे ज्ञानी एकरूप होतात. कारण त्यांना दिसते की आता तिथं द्वैत नाहीये, ते समभावानं पाहते आणि निर्दोष आहे.
मग निर्दोषाच्या ठिकाणीच त्यांचं मन हे स्थिर होतं. जास्त ओव्यात आपण उद्याला घेऊ त्याच्यावरच्या ओव्या. फक्त थोडस त्याच्यावरचं विवेचन करते की आत्मज्ञानी पुरुषांचं मन हे समदृष्टीनं इतकं व्यापलेलं असतं की इहलोकीच म्हणजे त्यांना मरणाची गरज नाहीये. ते जन्म मृत्यूवर विजय मिळवतात म्हणूया आपण. आणि परब्रह्म जे सर्वत्र पसरलेलं आहे त्या निर्दोष आणि समत्वानं नांदणाऱ्या अशा परब्रह्माची जाणीव त्यांच्या सतत मनामध्ये असते आणि म्हणून ते परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर होतात. एक ओवी घेऊ फक्त. म्हणून सर्वत्र सदा सम ते आपणची अद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे. म्हणून ते अद्वय ब्रह्म त्यांनी जाणून घेतलेलं आहे, त्यातलं वर्म जाणून घेतलेलं आहे आणि त्यांच्या ठिकाणी समदृष्टी प्राप्त झालेली आहे. ज्या ज्ञानदेवांच्या ठिकाणी सुद्धा अशीच समदृष्टी होती, ज्या सगळ्या संतांच्या ठिकाणी समदृष्टी होती, तशी आपल्याला पण मिळू देत. आज मला वाटतं गाडगे महाराजांची नाही, गजानन महाराजांचं हे आहे प्रकट दिन आहे आणि गाडगे महाराजांची पण समाधी सांगितलं आजच आहे त्यांचा हे दिवस. तर असे हे थोर विभूती जे झाले आहेत त्यांना आपण एकदा वंदन करूया आणि ज्ञानदेवांचं स्तवन म्हणतीये. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवन माता